लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दिवाळी बोनस सोबत मोबाईल देखील भेटणार आहे. कोणत्या ताई त्यासाठी पात्र असणार आहेत, तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे, मोबाईल कधी भेटणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येकाला मोबाईल भेटणार आहे. मोठी बातमी समोर आली आहे. कोणत्या कोणत्या ताईला मोबाईल हवाय, दिवाळी बोनस हवाय, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आज देखील दिवाळी बोनस या ठिकाणी आलेला आहे. काल देखील दिवाळी बोनस आला होता. ज्या ताईला अजून दिवाळी बोनस आला नसेल, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी समजून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायचं आहे. आता बघा, एक मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळी बोनस भेटत आहे. दिवाळी बोनस सोबत तुम्हाला एक नवीन ऑफर आलेली आहे. नवीन एक बातमी समोर आली, ती म्हणजे मोबाईल तुम्हाला गिफ्ट मध्ये भेटणार आहे. मोबाईल तुम्हाला या ठिकाणी गिफ्ट स्वरूपात दिला जाणार आहे. तर या ठिकाणी बघा काय बातमी आहे, सगळ्या सविस्तर स्वरूपात तुम्हाला दाखवणार. टीव्हीवर देखील बातमी आली. काल या ठिकाणी बातमी आली होती, त्याच्यानंतर आज एक, त्याच्यानंतर पुढे एक बातमी आलेली आहे. लक्षात घ्या, खुशखबर या ठिकाणी. मोबाईल घ्या, मतांचा बक्षीस द्या. टीव्ही 9 ची ही बातमी तुमच्या समोर दिसते. सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा ऍडव्हान्स मध्ये पैसे टाकणार, तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट. तर या ठिकाणची तुम्ही ही न्यूज बघितली असेल, 2 दिवसापूर्वी ही न्यूज आली. त्याच्यानंतर एक मोठं अजून अपडेट आलेलं आहे. याच्यानंतर यांनी सांगितलंय की बऱ्याच ताईंना हे मोबाईल या ठिकाणी देणार आहेत. काही ठराविक ताईला ठरलं होतं, सुरुवातीला काय झालं होतं, काही ठराविक ताईलाच या ठिकाणी मोबाईल भेटणार होते. पण त्याच्यामध्ये ही बातमी व्हायरल झाल्यामुळे अजून मोठ्या स्वरूपात मोबाईल वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तर याच्यासाठी अर्ज कसे करायचे, कोण ताई पात्र असणार आहेत, किंवा कशा स्वरूपात काय गोष्टी असणार आहेत, सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे. कुणाला त्याच्या अगोदर मला एकदा सांगायचंय, कुणाला मोबाईल पाहिजे. बघा, दिवाळी बोनस तुम्हाला मी सांगितलं होतं भेटणार म्हणजे भेटणार. तो दिवाळी बोनस पण कालपासून सुरुवात झाली आहे. एक 20 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सगळ्याला तो दिवाळी बोनस भेटेल. कारण की या ठिकाणी 2.5 कोटी ताईंना पैसे पाठवायचे, त्याच्यामुळे मोठी यादी असणार आहे. त्याच्यामुळे डीबीटी तुम्हाला व्हायला वेळ होईल. त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी काही ताईंना पैसे येणार आहेत. दिवाळी बोनस 100% भेटणार आहे. 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. ज्या ताईंना 1 रुपया पण भेटला नव्हता, त्यांना 7,500 रुपये या ठिकाणी भेटतील. ज्या ताईंना पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्यामध्ये भेटले होते, तिसऱ्या टप्प्यामध्ये पण भेटले होते, त्या ताईंना 3,000 रुपये भेटतील. आणि ज्या ताईंना सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला होता, त्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटले नसतील, तर त्या ताईला 4,500 रुपये भेटणार आहेत. तर हे दिवाळी बोनस या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला भेटणार आहे. तर कुणाला दिवाळी बोनस भेटलाय, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रत्येक ताई, भरपूर सारे ताई लाईव्ह दिसत आहेत. कृपया करून तुमचं नाव मला सांगायचं आहे. किती रुपये तुम्हाला दिवाळी बोनस भेटलाय, पहिला कधी हप्ता भेटलाय का ते सांगायचंय. आणि जिल्हा खूप महत्वाचं, बऱ्याच ताई कमेंट्स करत आहेत पण जिल्हा सांगत नाहीयेत. कृपया करून जिल्हा सांगायचा आहे. कोणत्या जिल्ह्याला कधी पैसे भेटले, त्याच्यानुसार तुमच्यामुळे दुसऱ्या पण ताईचा फायदा होणार. त्याच्यामुळे तुमचा जिल्हा सांगायचा आहे की ह्या जिल्ह्यातून आम्ही बोलतो सर, आम्हाला दिवाळी बोनस पण 3,000 रुपये भेटलात आणि मागचे 4,500 रुपये पण भेटले होते. म्हणजे असे एकंदरीत आम्हाला 7,500 रुपये भेटलेत. अशा कोणत्या ताई आहेत, त्यांनी नाव, गाव, जिल्हा आणि किती रुपये भेटले दिवाळी बोनसचे, ते सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आता राहिली गोष्ट, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही, अशा ताईंसाठी एक महत्वाची बातमी समोर आली, ती पण तुम्हाला सांगतो. बघा, 8 ऑक्टोबर पर्यंत तिसरा टप्पा सुरू राहणार आहे. 8 ऑक्टोबर. परत लिहून घ्यायचं असेल तर सगळ्यांनी, तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगतो सगळ्या गोष्टी. बघा, लक्ष द्या, या ठिकाणी 8 ऑक्टोबर, किती, 8 ऑक्टोबर पर्यंत तिसरा टप्पा कधीपर्यंत सुरू राहणार आहे, तो म्हणजे 8 ऑक्टोबर पर्यंत. ज्या ताईंना 1 रुपया पण भेटला नाहीये, त्या ताईंना 8 ऑक्टोबर पर्यंत पैसे भेटणार आहेत. ज्याच्यामध्ये बघा, 31 ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना 7,500 रुपये भेटतील. ज्या ताईंनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलाय त्यांना 4,500 रुपये भेटतील. आणि पहिल्या 1 किंवा 2 टप्प्यामध्ये ज्यांना पैसे भेटले होते पण स्क्रुटिनी नियमानुसार, ज्या ताई किंवा डीबीटी नुसार ज्या ताई थांबल्या होत्या, ज्यांना पैसे भेटले नव्हते, तर त्या ताईंना या ठिकाणी 3,000 रुपये भेटणार आहेत. हा असणारे तुम्हाला 8
8 ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे ज्यांना 1 रुपया पण तिसऱ्या टप्प्यात भेटला नव्हता त्यांना 8 ऑक्टोबर पर्यंत पैसे भेटणार आहेत. आणि ज्यांना प्रिव्हिजनली रिजेक्ट आलं होतं त्यांनी या ठिकाणी पुढे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला देखील लवकरात लवकर पैसे भेटणार आहेत. ज्यांचा काही इश्यू आला असेल, डीबीटीचा असेल, जॉईंट अकाउंटचा असेल, किंवा तुम्हाला या ठिकाणी बघितलं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर 8 ऑक्टोबर पर्यंत पैसे भेटणार आहेत तिसऱ्या टप्प्याचे. त्याच्यानंतर जर तुम्हाला दिवाळी बोनस नाही भेटला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि प्रत्येक तारखेनुसार बघा 25 सप्टेंबरला ज्या ताईला पैसे आले होते त्यांना बघा दिवाळी बोनस येऊन गेलाय. 26 तारखेला ज्यांना भेटलं होतं दिवाळी बोनस भेटलाय. जसं जसं दिवसानुसार तुम्हाला पहिल्या तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटले होते त्या स्वरूपात तुम्हाला दिवाळी बोनस पण भेटणार आहे. ज्या ताईला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटले होते त्यांना या ठिकाणी याच 4-5 दिवसामध्ये पैसे भेटू जातील. पण ज्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे भेटले होते, ऑक्टोबर म्हणजे आत्ता जस्ट 1 ऑक्टोबर पासून 4 ऑक्टोबर पर्यंत ज्या ताईला पैसे भेटले होते त्यांना लक्षात घ्या दिवाळी बोनस हा त्यांना पण भेटणार आहे 3-4 दिवसानंतर, फक्त उशीर होऊ शकतो. काळजी करू नका. तुम्हाला दिवाळी बोनस भेटलाय का एकदा मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कुणाकुणाला दिवाळी बोनस भेटलाय एकदा मला कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचं आहे. दिवाळी बोनस कुणाला भेटलाय. आणि लक्षात घ्या दिवाळी बोनस नंतर तुम्हाला मोबाईल देखील गिफ्ट स्वरूपात एक भेट म्हणून भेटणार आहे. त्याच्यामुळे मोठी बातमी या ठिकाणी सांगितलेली, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल, त्यांचे आमदार असतील, त्यांच्याकडून एक मोठ्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी भेट वस्तू देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे. पण याच्यामध्ये कोणत्या ताई पात्र असणार आहेत, काय असणार आहे, त्याच्यानंतर फॉर्म काय भरावा लागणार आहे का, कुठं तुम्हाला जसं की आपण लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरावा लागला होता त्या स्वरूपात कुणाला काही फॉर्म भरावा लागणार आहे का, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी सांगणार आहे. काळजी करायचं कारण नाहीये, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. नवीन काही अपडेट्स आलं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. किंवा एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्हाला दिवाळी बोनस भेटला नसेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. लक्षात घ्या. त्याचबरोबर ज्या ताईंचा अजून एक महत्वाचा अपडेट आलेला आहे समोर, ते म्हणजे ज्या ताईंचे पैसे कट केले होते, बँकेमधून पैसे कट केले होते त्यांना देखील पैसे भेटणार आहेत. परत त्यांना रिफंड होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जाऊन बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या. ज्या ताईंचे पैसे कट झालेले आहेत त्यांनी जाऊन बँकेमध्ये मॅनेजरांशी भेटायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की वरून मुख्यमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत की तुम्हाला बँकेमधून पैसे कट करता येणार, त्याच्यानुसार ते फॉर्म भरून घेतील तुमच्याकडून. फॉर्म भरल्यानंतर तुमचं काही लोन जर असेल, तुमचं लोन त्याचे जर हप्ते कट असतील तर ते परत भेटणार नाहीत. पण दुसऱ्या कारणास्तव काही कट केलेले असतील पैसे तर 100% तुम्हाला पैसे रिफंड भेटणार आहेत. पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. ही महत्वाची एक अपडेट तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामुळे ज्या ताईंचे पैसे कट झालेले आहेत लवकरात लवकर बँकेमध्ये जायचं आहे आणि त्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे, कुणाच्या बँकेने पैसे कट केलेत का? पहिला हप्ता असेल, दुसरा हप्ता असेल, तिसरा हप्ता असेल, कोणत्या पण हप्त्यामध्ये कोणाचे पैसे कट केले असतील तर एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. नक्कीच आपण त्याच्यावर मदत करणार आहोत, त्यांचे सहकार्य करणार आहोत. कसे फॉर्म भरायचे, कुठे भरायचे सगळं मी सांगणार आहे. महत्वाची गोष्ट चालू आहे, सगळ्यांनी या ठिकाणी बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा ह्या लाडक्या बहीण योजनेमध्ये बघा अजून एक तुम्हाला जसं मी सांगितलं आता की तुम्ही जे हे आहे मोबाईल आहे ते मोबाईल देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. न्यूजपेपर मध्ये पण सगळीकडे आलेले, टीव्हीवर पण सगळ्यांना आलेलं आहे. पण याच्यामध्ये आता कशा स्वरूपात, लकी ड्रॉ स्वरूपात असणार आहे का, सरसगट असणार आहे का, फॉर्म भरून त्या ठिकाणी काही ताईंना पैसे या मोबाईल भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टीचं अपडेट अजून आलेलं नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीचं अपडेट आज संध्याकाळपर्यंत येणार आहे. ते अपडेट आल्यानंतर तुम्हाला ते सांगणार आहे की फॉर्म वगैरे कसे भरायचे, काय असणार आहे सगळं. त्याच्यानंतर कोणाकोणा ताईला भेटणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामुळे संध्याकाळच्या लेक्चरमध्ये नक्कीच भेटूया संध्याकाळी 7 वाजता. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे. चला आपण आज इथेच थांबूया. भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया संध्याकाळी 7 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.